दुपारच्या जेवणाच्या वेळेस आहे ना, कधी कधी असं होतं की जेवणाला चव नाही आहे की तोंडाला चव नाही आहे हेच कळत नाही. तर अशा वेळेस आहे ना, काहीतरी घरात असं चटणी म्हणा, लोणचं असं असावं असं आपल्याला वाटतं. तर आपण बघितलेच असतील की आंब्याचं, मिरचीचं, लिंबूचं असं वेगवेगळ्या प्रकारचं लोणचं करतो आपण. किंवा चिवडा म्हणायचं झालं तर बऱ्याच प्रकारचा पोह्यांचा, मक्याचा अशा विविध प्रकारचा आपण चिवडा करतो. पण तुम्ही सुक्या मच्छीचा चिवडा कधी ऐकलाय का हो? तर खरंच खूप सुंदर होतो आणि अगदी लोणच्यासारखा. जर आपण जेवणाबरोबर हा थोडासा चिवडा रोज घेतला ना, चिवडा म्हणा किंवा चटणी म्हणा, तुम्ही याला काय म्हणताल ते म्हणू शकता. तर खरंच एक नाही दोन चपात्या तर नक्कीच जातात आणि खूप सुंदर होतो. तर अशा प्रकारे बघा, ही सुकी मच्छी बाजारामध्ये भेटते. तर ही सुकी मच्छी अगोदर निवडून घ्यायची आहे. त्यानंतर थंड पाण्यामध्ये ही धुवायची आहे. सुकी मच्छी आपण शक्यतो कोमट पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये धुतो, परंतु ही खूप नाजूक मच्छी अशी आहे. आता ह्याचं जर नाव कुणाला माहीत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर ही खूप नाजूक मच्छी आहे, म्हणजे हा मासा आहे. ह्याला थंड पाण्यामध्येच धुवायचं, अगदी 2-3 मिनटं भिजत ठेवा आणि त्यानंतर धुवा. तर त्याच्यावरची सगळी रेती वगैरे लगेच निघून जाते. तर बघा, आता मी धुवून घेतलेलं आहे. 2-3 मिनटं पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये हे धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरची रेती जे काही घाण असेल ती सर्व निघून जाईल. आणि या प्रकारे ना, तुम्ही खरंच हा चिवडा करून बघा. 1 महिना तर सहज हा चिवडा टिकतो. म्हणजे एक नाही जास्त दिवसच टिकतो, परंतु 1 महिना सांगते मी. 1 महिना हा चिवडा छान आहे तसा राहतो. फक्त हवाबंद डब्यामध्ये हा व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचा. आता मच्छी धुवून झाली आहे. एकीकडे तेल गरम करायला ठेवलं आहे. थोडंसं तेल गरम झाल्यानंतर थोडे थोडे मच्छी घेऊन छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे. जास्तसुद्धा तेल लागत नाही या मच्छीला. हाय फ्लेम ठेवली ना, अगदी लगेच हे मच्छी तळून निघतात. परंतु हाय टू मिडियम फ्लेमवर हे मच्छी तळून घेत जावा, म्हणजे करपणार नाहीत आणि छान असे कुरकुरीत तळले जातील. तर तुम्ही पाहू शकताय, मस्त असे कुरकुरीत हे तळून घेतलेले आहेत. आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे ना, अगदी 10 मिनटात ही रेसिपी तयार होते. तर अगदी 10 मिनटं जर तुम्ही दिले तर मस्त महिनाभर अगदी तुमच्या जेवणाला छान अशी चव येणार आहे. तर बघा, आता दुसऱ्या बॅचमध्ये देखील मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे मच्छी तळून घेतलेले आहेत. आणि अशा छान छान रेसिपींसाठी आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फक्त आहे ना, लाईक बटनावर क्लिक करा, कारण तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा असतो. आणि बघा, आता अशा प्रकारे सगळे मच्छी तळून घेतलेले आहेत. त्यानंतर जसं आपण चिवड्याला शेंगदाणे तळतो ना, त्याच पद्धतीने शेंगदाणे तळून घ्यायचेत. थोडासा लसूण मी ठेचून घेते. तर मस्त खलबत्त्यामध्ये लसूण ठेचून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बारीक कट करून जरी तळलात ना तरी चालेल. तर बघा, आता मस्त शेंगदाणे फुलेपर्यंत छान तळून घेतलेले आहेत. ते आता आपण सुक्या मच्छीवर टाकलेत. आता त्यानंतर बघा, लसूण छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, कारण लसणामध्ये ओलसरपणा असतो, त्यामुळे छान तो व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. आता बघा, लसूणसुद्धा मस्त असा तळून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण मिरच्या, हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी 5 ते 6 मिरच्या छान बारीक कट करून घेतल्या आणि आता त्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता. तर जसं आपण चिवडा करतो ना, अगदी त्याच पद्धतीने मी हा सुक्या मच्छीचा चिवडा केलेला आहे. तर याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा खूप सुंदर लागतो. आता कढीपत्ता तळल्यानंतर बघा, हळद पावडर टाकायची आहे, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर, आणि तुम्ही लाल तिखट जरी ॲड केलं तरी चालेल. चवीनुसार मीठ टाका आणि मस्त जसा आपण चिवडा एकत्र करून घेतो ना, त्याच पद्धतीने मस्त हा माशांचा चिवडा आपण छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. खरंच खूप सुंदर असा कुरकुरीत सुक्या मच्छीचा हा चिवडा केलेला आहे. तुम्ही हा चिवडा नक्की ट्राय करून बघायचा आहे. आता याच पद्धतीने सुक्या मच्छीचे तुम्ही दुसऱ्या मच्छीचे सुद्धा चिवडा असा करून ठेवू शकता. परंतु हा खूप नाजूक मासा आहे, त्यामुळे हा जास्त वेळ टिकून राहतो. म्हणून तुम्ही या मच्छीचा चिवडा करून बघा. चवीला भन्नाट, तसंच जेवणाला चव आणते आणि वेगळं काहीतरी आहे. तर चला मग, रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. असाच चॅनलला सपोर्ट करा आणि जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याची उत्तरं मी नक्कीच तुम्हाला सांगेल. चला, लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात.
धन्यवाद. थँक्यू.